मध्य भारत के अग्रगण्य डिजिटल वीडियो हिंदी न्यूज़ चैनल पार्थशर समाचार की चौथी वर्षगांठ पे मैं अपनी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और पार्थशर न्यूज़ समाचार जो समाजोपयोगी कार्यक्रम, जो विभिन्न उपक्रम आयोजित करता है, उनके वजह से हमारे चंद्रपुर शहर में नागरिकों में जागरूकता बढ़ती है। उसी प्रकार से एक अच्छा माहौल तैयार होता है। उसी के लिए मैं पार्थशर समाचार को शुभकामनाएं देता हूँ कि इसी तरह के उपक्रम वे हमेशा आयोजित करते रहें। धन्यवाद। Caliber Mercantile Private Limited congratulate Paarthashar Samachar on completion of successful 4 years in video news media and wishing them good luck for 5th and all the coming years. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद का 100वां विभागीय नाट्य सम्मेलन नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करेंगे उद्घाटन। केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी करेंगे समापन। व्यावसायिक नाटकों के साथ साथ लोक कला, नाट्य दिग्गी, संगोष्ठियों एवं सांस्कृतिक प्रस्तुतियां अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद का 100वां विभागीय नाट्य सम्मेलन इस वर्ष नागपुर में भव्य रूप से आयोजित किया जा रहा है। यह ऐतिहासिक आयोजन 24 से 27 अप्रैल 2025 तक कवि वर्य सुरेश भट्ट सभागृह रेशमी बाग में संपन्न होगा। सम्मेलन का उद्घाटन 26 अप्रैल को सुबह 11 बजे महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस के कर कमलों से होगा, जबकि समापन समारोह 27 अप्रैल को शाम 6 बजे केंद्रीय मंत्री और नागपुर के सांसद नितिन गडकरी की अध्यक्षता में संपन्न होगा। 4 दिवसीय सम्मेलन में व्यावसायिक नाटकों के साथ साथ लोक कला कार्यक्रम, बाल नाट्य, नाट्य दिग्गी, संगोष्ठियां एवं सांस्कृतिक प्रस्तुतियां आयोजित की जाएंगी। रात्रिकालीन एकांकी नाटक स्पर्धा डॉक्टर गिरीश गांधी के सम्मान में 24 अप्रैल को रात्रिकालीन एकांकी नाटक स्पर्धा आयोजित की जाएगी, जिसका उद्घाटन प्रसिद्ध हास्य कलाकार हेमंत पाटिल करेंगे। प्रतियोगिता का पुरस्कार वितरण 25 अप्रैल को प्रातः 6 बजे लोकप्रिय कार्यक्रम चल हवा येऊदा के सुप्रसिद्ध कलाकार श्री भरत गणेशपुरे के कर कमलों से संपन्न होगा। उसी दिन प्रातः 9 बजे नाट्य पंच के विधिवत पूजा धारावाहिक मैया नवयाची बाइकों के लोकप्रिय अभिनेता श्री देवेंद्र दोटके द्वारा की जाएगी। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विभागीय संमेलन होते नागपूरला 24 एप्रिल पासून आणि या 24, 25, 26, 27 बरोबर या 4 दिवसात अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि झाडेपट्टीपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत आणि परिसंवादापासून ते रात्रभर चालणाऱ्या एकांकिकेपर्यंत असे भरपूर कार्यक्रम 24 पासून सुरू होत आहेत। तर नागपूरमधील सर्व रसिकांना नम्र विनंती आहे, सर्व कलावंतांना नम्र विनंती आहे, या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून दाद द्यावी आणि मनोबल वाढवावं नवीन कलावंतांचं, जे अतिशय गरजेचं आहे। तर परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती करतो की 24 पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर विभागीय संमेलन सुरू होत आहे, तर नक्की या। धन्यवाद। उद्घाटन होणार आहे, इतने में कोई आएगा राहणार आहे, समापनाला कोण राहणार आहे, कशा प्रकारे उद्घाटन किती वाजता ना? सकाळी ह्या विभागीय संमेलनाचं उद्घाटन सकाळी 11 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आहे आणि समारोप 27 तारखेला संध्याकाळी 6 वाजता माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते। हा एक आनंदाचा भाग आहे की आमचे राजकारणी सुद्धा जे आमच्यापेक्षा मोठे कलावंत आहेत ते सुद्धा इथे आहेत आणि आमच्यावर शाबासकीचा थाप ठेवत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे। धन्यवाद। मध्य भारतातील अग्रक्रम्य डिजिटल व्हिडिओ हिंदी न्यूज चॅनल पार्थशर समाचार यांच्या 4थ्या वर्षगाठनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा। या समाचार पत्राद्वारे आणि यांच्याद्वारे जे काही कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालू आहेत किंवा या वार्ताहर याच्यामध्ये काम चालू आहे, त्याबद्दल मी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। चंद्रपूर येथील पार्थशर समाचार या हिंदी न्यूज चॅनलच्या 4था वर्धापन दिन
16 मार्च या दिवशी होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण पार्थशर समाजाच्या काम करणारे सर्व पदाधिकारी आणि सोबतच त्या ठिकाणी असणारे कर्मचारी वृंद यांना मी खूप शुभेच्छा देतो. पत्रकारितेमध्ये आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये काम करणं हे अतिशय जोखमीचं असतं आणि या काम करत असतानाच जे खरं वृत्त हे समाजापर्यंत पोहोचवायचं असतं त्याचे विश्लेषण करून त्या बातमीचं मुख्य सार लोकांपर्यंत पोहोचविणे हे काम अतिशय व्यवस्थितपणे पार्थशर समाचार करीत आलेला आहे. मी गेले 3-4 वर्षापासून या पार्थशर समाचारचं नियमित आपण पाहत असतो की एक ग्राहक म्हणा किंवा एक प्रेक्षक म्हणा मी हे पाहत असतो आणि अशा या पार्थशर समाचारचं पुढे येणाऱ्या दिवसात भरभराटीचे राहो आणि त्यासोबतच त्यांचं वृद्धिंगत दरवर्षी होत राहावं अशी शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पार्थशर समाचारचं अभिनंदन करून त्यांना 4थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.